वेलकम टू द आपलं यूट्यूब चॅनल एजी प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तब्बल एक वर्षानंतर कॅमेरा हातात पकडत होतो. माहीत नाही, थोडा बहुत कॉन्फिडन्स थोडासा आपला ढिला वाटत आहे. पण भाऊ काल म्हटला की का म्हणला जर आपल्याजवळ कॅमेरा आहे, टाईम आहे, तर आपल्याला या कंटेंट क्रिएशनमध्ये जर आपण उतरलोच आहोत, तसा हार मानायची नाही किंवा मधात अशी गॅप नाही द्यायची, कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे. एक दिवस नक्कीच सक्सेस भेटते. तर आणि दुसरं मेन रिझन म्हणजे आपला झाला होता ॲक्सिडेंट. ठीक आहे, तर हे जे 2 डॉट दिसत आहे, इथं रॉड टाकले होते मी स्क्रीनवर कुठंतरी, त्या रॉडचा फोटोही लावणार, तर एकदा तुम्ही चेक करा. आणि त्याच्यामुळं मे बी माझ्या जीवनातले 2 ते 3 महिने वेस्ट झाले. आणि हात जो आहे आत्ताही तो थोडासा पाहू शकतो, थोडासा सुजून आहे आत्ताही. ठीक आहे, तर अजून 6-7 महिने लागू शकते ठीक होण्यासाठी. प्रॉपर मुवमेंट अजूनही नाही, पण आपण बाईक चालवू शकत आहोत थोडीफार तरी. आता मित्रांनो, मुंबई पुणे हायवेवर जसं आपण इकडे लोणावळा साईडला जातो ना, तर इथे समोर आपल्याला काने म्हणून एक बोर्ड दिसत आहे. ठीक आहे, इथून आपल्याला राईट जायचं आहे. एक कमान दिसत असणार समोर, त्या कमानमध्ये, तर तिथून आपण जाऊन, तर या कमानीतून जाऊन आपण पोहोचू शकतो खांडी लेक किंवा खांडी वॉटरफॉलला, म्हणजेच की जे हिडन प्लेस आहे त्या जागेवर. चला फटाफट निघू. अशी एक कमान आहे इथं. आता तिकडचे लोक धोकाबग आपल्या अंगावर सोडून त्याच्याकडून आपण रक्तने काढून टाकत गाडी होतो. जस्ट एक मित्रांनो छोटासा इश्यू झाला आहे, त्याच्यामुळं समोरची जर्नी स्वतःला एकट्यालाच करणं लागणार. कारण दादा चालला आहे पुणेला रिटर्न. तर भाऊ कशासाठी ना काहून चालला तू रिटर्न, सांग आता. आय एक्स्ट्रीमली सॉरी का मला मधातच जा लागत आहे हे राईड सोडून. ठीक आहे, पण ऑल द बेस्ट. करून घेशील. ठीक आहे मग, बाय. ऑल द बेस्ट. बड्या शूट कर एक नंबर. ठीक आहे, चल मग भेटू पटकनच. बस. खेकडा मित्र आपला पावसाळी मित्र. तर या जागेवर मित्रांनो जस्ट मागं चेक करा. आपल्या जस्ट इथं पेरणी करण्यात आली आहे. तर इथं खाली थोडंसं दलदल आहे ना, माहीत नाही कोणाचं तरी प्रायव्हेटवाल्या शेतीमध्ये घुसलो. तर इथं एकदम मस्त असं ग्रीन बहुत जबरदस्त वाटून राहिला आहे. मागचे डोंगरे बाय पूर्ण हिरवे कच्चे झाले आता. आणि मजा येते यार. जस्ट इच्छा झाली हिरवं पाहून थांबावं, तर जस्ट थांबल्यावर लिटरली खरंच चांगलं वाटत आहे. तर आता इथून चला निघू आपण समोर. एक रिव्हर आली आहे, एक मित्रांनो तर रिव्हर आली आहे, जे की जास्त घर भरून वाहून राहिली आहे. फक्त तिकडचे काही समशान घाट वाट होतं, ते पूर्ण अख्खं डुबून गेलं आहे तिकडचं. आणि ऑलमोस्ट भरली आहे. आता जो खालचा रोड आहे, खालच्या रोडला पूर्ण टच होत आहे पाणी, एवढं पाणी भरलं आहे. जबरदस्त. मित्रांनो, स्टार्टिंगपासून तर हायवेपासून तर आता इथपर्यंत एवढा रोड खराब आहे ना, बहुत जास्त. म्हणजे अजूनही तसाच रोड सुरूच आहे खराबवाला. जर तुमच्याकडे ॲडव्हेंचर बाईक असणार जशी की आपली हिमाली, तरच तुम्ही इकडे या. किंवा मग जर तुमच्याकडे 4 व्हीलर असणार तर ते घेऊन येऊ शकता. पण साध्या बाईकनं ना बहुत जास्त त्रास होईल. म्हणजे असं नाही का येऊ नाही शकत, पण त्रास खूप जास्त होईल. हेच तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असणार खूप सारे वॉटरफॉल जे बहुत साऱ्या फ्लोमध्ये पडत आहे. आता पाऊस असा पूर्ण तोंडावर येत आहे, कारण की आपण वायझर जे आहे खोलून चालवत आहोत. आपण माईक नाही लावला आहे म्हणून. तर वरच आहे मित्रांनो खूप साऱ्या पवनचक्क्या, त्याच्या खाली वाहून राहिले वॉटरफॉल. बहुतच जबरदस्त. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असणार मित्रांनो, तर हा रोडची कंडिशन एकदा पाहून घ्या, त्या हिशोबाने प्लॅन करा.
एक वॉटरफॉल येता इथून, हा भी बहुत मोठा वाला आहे. एक आला इकडून, जबरदस्त. तर जर आपल्याला त्या वॉटरफॉल जवळ जायचं असेल तर आपल्याला एक छोटा मोठासा आहे ना ट्रेक करायला लागणार मे बी. आता मित्रांनो तुम्ही हे किती सुंदर आहे. त्या वॉटरफॉलमध्ये डायरेक्ट आहे ना कमर्शियलच करून टाकला भाई. जबरदस्त आहे बी. तर आपण समोर जाऊन पाहू मित्रांनो अजून आपल्याला, कारण मला माहिती आहे इकडे बहुत सारे वॉटरफॉल आहे समोर. तर मी पण पाहतो आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या जागेवर मित्रांनो आपण चेक करू शकतो आपल्या भागात किती सारे असंख्य असे वॉटरफॉल खाली पडून राहिले आहे. म्हणजेच की पहा तिथून पासून वॉटरफॉल कंटिन्यू चालू होतील ते एकदम हाईटवरून एकदम बहुत जबरदस्त वाले इथं खाली पडत आहेत वॉटरफॉल. आणि याच्या नद्या बनून इथं मागं मग या शेतीतून होऊन या खाली जागेवरून जाऊन मागं तो खांडी जो लेक दिसत आहे आपल्याला तो असा डगडग भरलेला आहे आता सध्या तरी. तर बहुत सहीवाला सीन वाटत आहे. आणि किती मस्त पहा मित्रांनो, इथून जायची इच्छा नाही होत आहे आता. कामिनी घाट तर मित्रांनो खपला यावर्षी, खचला पूर्ण, म्हणजे लँडस्लाईड झाली आहे जागोजागी. तो तुम्ही खांडी लेक किंवा मग मार्चेस घाटचा आपण प्लॅन करू लवकरच. आणि त्यापर्यंत आपण एन्जॉय करू खांडी लेक. तर चला मग मित्रांनो आपल्याला आता खूप काय अजून पाहायचं आहे समोर. तर आपण निघूया समोर आणि एक्सप्लोर करू आता इथली सुंदरवाली ब्युटी आणि खूप सारे वॉटरफॉल्स आणि खांडी लेक जवळ जाऊन एकदम. जोर लावून पाऊस पडत आहे खाली. मग एकदम पूर्ण पावसाच्या वेगळ्या साईडला इकडे तोंड करून उभं राहावं लागत आहे. हवा एवढी जोराची येत आहे पहा, पूर्ण असं सडा पडल्यासारखा पाऊस पडत आहे. हवा एवढी जोराची येऊन राहिली आहे मित्रांनो इथं ना, बापरे. समोरच डोंगर दिसला बहुत मोठा, आतापर्यंत दिसतही नव्हता. आणि त्या डोंगरातून पडत आहे असंख्य असे वॉटरफॉल बहुत मोठे वाले. चला तरी आपण हळूहळू ट्राय करू समोर जाण्याचं. पाऊस आपल्याला मित्रांनो बिलकुल माफ नाही करून राहिला यार. काय माहीत होऊ शकतं आपण आज घरूनच आंघोळ करून नाही आलो त्याच्यासाठी बहुत जास्त पाऊस पडत आहे आणि आपली आंघोळ करायला इथं होऊन राहिली आहे आज. आता इथं काही छोटे छोटे जे पोरं स्कूलमधून येणारे बहुत मस्त एन्जॉय करत आहेत. आणि का हो हा मित्रांनो पाऊस पहा कसा भयानक असा सडा पडताना दिसत आहे एकदम. आणि ते पूर्ण मागचे वॉटरफॉल जस्ट ऍक्टिव्ह झाले आहे. आपल्याला मित्रांनो आतापर्यंत असं वाटत होतं का जे मागचे दिसलेले वॉटरफॉल्स होते तिथपर्यंतच आहे खांडी वॉटरफॉल संपला. बट माझ्या मागं चेक करा, हे आहे असली सुंदरता मित्रांनो खांडी वॉटरफॉल्सची. आणि आतापर्यंत आता सगळ्यात मोठा वाला वॉटरफॉल हा वाटत आहे. असं समजा तो बाहुबली मधला नाही का लेअर मध्ये पडणारा त्या टाईपचा दिसत आहे. तर आपण एकदा तिथे जाऊन चेक करू. आपल्याला तिथपर्यंत जाता जर आलं त्या फॉलपर्यंत तर आपण नक्कीच तिथं जाऊ, नाही तर मग दुरूनच एन्जॉय करू. वेल तर मित्रांनो त्या जागेवर पोहोचतपर्यंत आपण एकटे नाही आहो, आपल्याला अजून 2 भाऊ लोक भेटले आहे. सो काय नाव दादा तुझं? सिद्धार्थ. सिद्धार्थ. आणि तुझं? देवेश. देवेश. ओके. तर
आता पण मला वाटतं 1 किलोमीटरचा हा छोटा मोठासा ट्रेक आहे, तिथपर्यंत जाऊन एकदा चेक करू. जस्ट आपण आता मित्रांनो तिथं पोहोचतच आहोत आणि दम कसा लागत आहे भयानकवाला पहा. फ्रेश होते जेव्हा आपण फक्त बाईकवर फिरतो, कारण गेल्या 2-3 वर्षापासून पूर्ण ट्रेक वेग आपण बंद केले. अजून वर जायचं आहे, अजून वर तिकडे जायचं आहे. हां चलो. तर वॉटरफॉलपर्यंतचा रोड पहा मित्रांनो कसा डेंजर आहे एकदम, आणि थोडासा स्लिपरी पण आहे. तर जर तुम्ही आले तर थोडासा सांभाळून चला. त्या वॉटरफॉलचा फ्लो आणि त्याचे छिटे आहे ते असे आपल्या तोंडावर इथपर्यंत उडत आहे मित्रांनो. जबरदस्त. या जागेवर मित्रांनो फ्लो चेक करा, किती भयानक वाला आहे. असं वाटतं की तुम्ही उडून जाणार आहो लिटरली. म्हणजे आता फ्लो पहा किती भयानक आहे ना, किती हाईट वरून पडत आहे. भाई आमचा घे ना, नंतर आम्हाला सेंड करते. हा फ्लो आहे की काय मित्रांनो माहित नाही, एवढा खतरनाक. एवढा खतरनाक वाला फ्लो नाही पाहिला कोणत्याच जागेवरचा. लिटरली हवा एवढी भयानक येत आहे का असं वाटतं की उडून जाणारा होता. इथून पटकन आपण निघू मित्रांनो, कारण की या जागेवरचा फ्लो जो आहे तो वाढतच चाललाय कंटिन्यू. तर मित्रांनो काय म्हणताय, थांबायचं की जायचं? थांबायचं की जायचं? थांबू थोडा वेळ. चला तर आपल्या मित्रांनो थांबू थोडा वेळ. आणि हा फ्लो का लिटरली आता इथं काहीच नव्हतं ना, कसा आडवा तेडवा काढण्यात आहे. तर असा काही व्ह्यू होता मित्रांनो खांडी फॉल्सचा. जस्ट आपल्या मागं आहे. फ्लो तुम्ही बघितला असणार, एकदम अशी माझी फाटली होती एवढा फ्लो पाहून. आणि एक मोमेंट तर असा आला होता की अचानक असा सडा पडल्यासारखा ना, असं वाटलं का बादल फाटलं, तेवढं पाणी एका वेळेस अंगावर पडलं. तर लिटरली खांडी फॉल्स एकदम मामूली तर नाही यार. पण तुम्ही येणार तर फक्त रोडवरून नका पहा, इथं या प्रॉपर ट्रेक करा. हार्डली 500 ते 700 मीटरचा ट्रेक आहे. आणि एन्जॉय करून आपला फोटो रील्स काढून तुम्ही घरी वापस जाऊ शकता. तर आता आपण इथून समोर निघू. अजून आपल्याला खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहे. एकदा राऊंड मारून येऊ समोर. जर समजा समोर जर काही असणार चांगलं तर मग ते पण आपण या व्हिडिओमध्ये टाकू, नाही तर मग पाहू दुसरं काहीतरी. तर मित्रांनो आपण खांडीमध्ये आज फिरत आहोत, ठीक आहे ना. खांडीमध्ये आपल्याला फिरता मित्र आपला एक जुना मित्र भेटला आहे, म्हणजेच की जेबी भाऊ. तर जेबी भाऊ हा तुफानवाला पाऊस पाहून काय वाटत आहे? एवढं जोरात पाऊस चालू मजा आली. आणि सह्याद्रीची पोरं सह्याद्रीमध्येच भेटतात. जबरदस्त. भाऊ कुठे? प्रशील भाऊ कुठे? प्रशील भाऊ जरा आज घरीचा वाटते तो. हा तर गेल तर पहा मित्रांनो, असा काहीतरी अफलातूनवाला या जागेवरचा व्ह्यू आहे. आणि आता पूर्ण वॉटरफॉल जे आहे ते ॲक्टिव्ह झाले आहे. तर एकदम असा फ्लो तगडावाला चालू आहे. पाऊस मित्रांनो अजून तुफानवाला झाला आहे चालू. तरी पण आपण चाललो समोर आता एक्सप्लोर करत. आपल्या राईट साईडमध्ये आता आला आहे खांडी लेक. पूर्ण लाल पाण्यानं असं बच्चेवाला भरून दिसत आहे. माझ्या हेल्मेटच्या अंदर हेल्मेटचा माईकचा म्हणजे इंटरफोनचा जो माईक आहे तो झाला खराब. इथल्या प्रत्येक फ्रेममध्ये मित्रांनो प्रत्येक टर्निंगवर एक मोठावाला वॉटरफॉल आहे. जसं की हा समोरचा लेफ्ट साईडवाला तुम्ही पाहू शकता.
बहुत जबरदस्त. आणि त्या वॉटरफॉलचं पाणी एवढं फ्लोमध्ये येतं आणि डायरेक्ट चाललं खांडी लेकमध्ये. मागच्या वॉटरफॉल पासून 2 मिनिटाच्या नंतर मित्रांनो आपल्याला अजून एक भव्य असा मोठा जात वॉटरफॉल दिसला आहे. आणि त्या फ्लो मध्ये पडत आहे ना, किती हाईट वरून पडत आहे, जबरदस्त. पण अफसोसची गोष्ट अशी आहे का इथले एकाही वॉटरफॉलला मित्रांनो नाव नाही आहे. आणि इथं पहा रिअल ॲडव्हेंचर आपला रोडवर पण चालू आहे. रॉक रोड एवढा खतरनाक आहे, कंटिन्यू चालू आहे. तर त्या वॉटरफॉलची इथं नदी वाहत आहे मस्त. मित्रांनो जस्ट 5 ते 10 मिनिटाच्या पहिले एक वॉटरफॉल ॲक्टिव्ह झाला आहे आणि तो पहा पूर्ण लाल लाल माती घेऊन खाली सांडत आहे. त्या नदीचं पाणी पहा, त्या वॉटरफॉलचं पाणी पूर्ण लाल लाल खाली होऊन या लेकमध्ये जात आहे, खांडी लेकमध्ये. तर प्रत्येक असं टर्निंगवर आपल्याला इथे एक मोठा वॉटरफॉल पाहायला भेटत आहे. बहुत जबरदस्त. इथं तर पुरा कॅनलच बांधून राहिला आहे मित्रांनो, पूर्ण कॅनलच बनला आहे त्या मागच्या फ्लोचा, त्या फॉलचा. बहुत जबरदस्त वाला प्लेस आहे मित्रांनो. अशी सुंदरता शायदच आपल्याला कुठं दुसरीकडे पाहायला भेटणार. जर माळशेज घाट आणि तामिनी घाट जर सोडला तर तामिनी घाट तर बंद आहे अजून येणाऱ्या 15 दिवस. तर या जागेवर हे जागा टोटली अनएक्सप्लोर आहे, तिथे लोकांची काही गर्दी पण नाही. तर आपण आता घेतला आहे मित्रांनो इथं एक ऐतिहासिकवाला डिसिजन. इथून चाललो वापस, कारण की समोर काहीच नाही. समोर जर जाऊ तर आपल्याला एक गाव भेटणार ना, गावाच्या नंतर तो रोड पूर्ण डेड एंड होईल. सुंदरसा असा व्ह्यू आहे यार मित्रांनो या जागेवर. प्रत्येक टर्निंगवर प्रत्येक काही ना काही आपल्याला नवीन पाहायला भेटणार. समोर जर गेले ना 2 किलोमीटर नंतर तर एक राईट साईडला मोठा वॉटरफॉल आहे, तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता. पाऊस तर काही थांबून नाही राहिला आहे मित्रांनो. या सुंदरच्या पावसासोबत आणि या सुंदरच्या व्ह्यू सोबत आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, होऊ शकणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासा सपोर्ट दाखवा. सो टाटा बाय बाय, भेटूया कुठल्या तरी अशा सुंदरशा जागेवर. सो बाय 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 बाय.